सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। वीज कर्मचाऱ्यांनी सांगितलं लाईट बिल कमी करण्याच्या 5 सोप्या पद्धती। 100% गॅरंटी आता तुमचं लाईट बिल एकदम आता निम्म्यावर येणार आहे। तुमचं लाईट बिल जास्त येत असल्याने तुम्ही चिंतेमध्ये आहात का? जर तुम्ही लाईट वापरली नसताना सुद्धा एकदम जास्त तुम्हाला लाईट बिल येतंय का? जर असं तुमच्या सोबत मित्रांनो घडत असेल तर आता महावितरण मधील एका कर्मचाऱ्याने लाईट बिल कमी करण्याची सोपी पद्धत आता सांगितलेली आहे। मित्रांनो, तुम्ही तुमचा फॅन सुद्धा कमी करायचं नाही, फ्रीज सुद्धा कमी करायचं नाही। तुमचं एसी असेल, कूलर असेल, इस्त्री असेल, ज्या कोणत्या लाईटवरच्या वस्तू असतील तर त्या अजिबात कमी वापरायच्या नाहीत। तुम्हाला जेवढं वापरायचं आहे तेवढंच तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। ते सोडून एक वेगळी पद्धत आता तुम्हाला एका महावितरण कर्मचाऱ्याने आता सांगितलंय। ती जर तुम्ही एक सोपी पद्धत ट्रिक वापरली तर तुम्हाला सुद्धा मित्रांनो लाईट बिल आता एकदम झटक्यात कमी येणार आहे। आम्ही स्वतः ही सोपी पद्धत आता मागच्या महिन्यात वापरलेली आहे। आम्हाला एकदम निम्म्यापेक्षा कमी लाईट बिल आता आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला आता या ठिकाणी डायरेक्ट सांगतो, मागच्या महिन्यात आमचं लाईट बिल होतं 1350 रुपये आलेलं होतं, तर या महिन्यात ही ट्रिक वापरली त्यामुळे लाईट बिल 620 रुपये इतकं लाईट बिल कमी आलं आहे। यासाठी महावितरणमध्ये कामाला असलेल्या एका आमच्या मित्राने आम्हाला ही सोपी पद्धत सांगितली आहे आणि ती सोपी पद्धत आम्ही वापरली आणि आमचं लाईट बिल निम्म्यापेक्षा खाली सुद्धा आलेलं आहे। तुम्हाला पण लाईट बिल आम्हाला ज्याप्रमाणे कमी आलंय तसंच लाईट बिल तुम्हाला पण कमी यावं असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक या ठिकाणी तुम्ही बघायचा आहे। बघा, आता महावितरणामधील एका कर्मचाऱ्याने लाईट बिल कमी करण्यासाठी एक सोपी पद्धत मित्रांनो या ठिकाणी आता सांगितलेली आहे। ती सोपी पद्धत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे। तुमचं लाईट बिल जास्त येते आणि तुमच्या लक्षात देखील येत नाही की इतकं लाईट बिल आपल्याला का जास्त येते। आपण जास्त लाईट बिल वापरतो म्हणून येतं की आपलं मीटरच नेमकं खराब आहे म्हणून येतं का? दर महिन्याला जो व्यक्ती आपल्या घरी मीटर रीडिंग घ्यायला येत असतो तर तो काही मित्रांनो चूक करतो का? कोणी मीटरमध्ये नेमकं छेडछाड करतो का? हा विचार करून मित्रांनो आपण कधी कधी या ठिकाणी टेन्शन सुद्धा घेत असतो। आपल्याला हा संशय देखील येत असतो की आपलं जो रीडिंग घेणारा व्यक्ती आहे तर तो अंदाजे रीडिंग घेतो का? तर तुम्हाला मित्रांनो हा लाईट बिल कमी करण्यासाठी महावितरणमधील एका व्यक्तीने आता लाईट बिल कसं कमी करायचं हे सांगितलंय। मित्रांनो, हे शक्यतो कोणाला सांगत नाहीत, परंतु आपला मित्र असल्यामुळे सांगितलंय। तर बघा कसे लाईट बिल कमी करायचं। तर मित्रांनो, आता लाईट बिल कमी करण्यासाठी तुम्हाला 5 सोप्या पद्धती सांगणार आहे। तर बघा, तुमचं लाईट बिल जास्त का येतं? कारण की बऱ्याच वेळा आपल्याला वापर अतिशय कमी असताना सुद्धा मित्रांनो हे लाईट बिल अनेक वेळा जास्त सुद्धा आल्याच्या घटना समोर आल्या आहेत। मग आता काय कारण असेल? नेमकं कुठे चूक आपली होते? आपल्याला नेमकं काय असं करावं लागेल की ज्यामुळे आपलं लाईट बिल कमी होईल? हे आम्ही जाणून घेतलंय एका अशा व्यक्तीकडून की जो 10 वर्षापासून घरातील लाईटच्या संदर्भात महावितरणामध्ये काम करत आहे। त्यामुळे अगदी अनुभवी व्यक्तीकडून आम्ही या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। त्या व्यक्तीचं काय निरीक्षण आहे? त्यांनी आम्हाला एक असा किस्सा देखील सांगितला। त्यावरून समजलं की लाईट बिल वाढण्याचं खरं कारण नेमकं काय आहे। ते अतिशय मित्रांनो साधं आहे। व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला एका अनुभवी व्यक्तीच्या निरीक्षणावरून आपण हे जाणून घेणार आहोत की लाईट बिल जास्त येण्याचं नेमकं कारण तरी काय आहे। अतिशय कमी वापर असताना देखील अगदी 1000, 1200, 1500, 2000, 3000 इतकं लाईट बिल आपल्याला येत असतं। याचं कारण तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्या भागात मित्रांनो आता लगेचच 2 मिनिटाच्या समजणार आहे आणि व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये तुम्हाला नेमकं समजेल की तुम्ही काय केलं पाहिजे। अतिशय छोटी गोष्ट आहे मित्रांनो, ज्यामुळे तुमचं लाईट बिल हे कमालीचं मित्रांनो निम्म्यापेक्षा कमी होऊ शकतं। चला तर मग मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूया। पूर्वी आपण काय होत होतं की पिवळ्या कलरचे जे जुने लाईट होते तर ते बल्ब या ठिकाणी वापरायचो। जे बल्ब बघा 200 वॅटचे 100 वॅटचे असायचे, पण आता LED टेक्नॉलॉजी या ठिकाणी आलेली आहे। जे पांढरे बल्ब आता सर्वांकडे आलेले आहे।
जे अगदी 9 वॅटचे बल्ब आपण वापरतो, म्हणजे पूर्वीचा एक बल्ब हे आत्ताच्या 10 बल्बच्या बरोबर आहेत। म्हणजेच आपण अगदी कमी क्षमतेचे बल्ब या ठिकाणी वापरतो, ज्यामुळे लाईट बिल जादा येण्याचा प्रश्नच येत नाही। त्याचबरोबर आपल्या घरात उपकरणाचे फ्रीज जे आहे, टीव्ही असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल किंवा एसी असेल, या सर्व गोष्टी आता 5 स्टार रेटिंगच्या त्या ठिकाणी मित्रांनो आता सर्व बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहेत। पूर्वी हेच उपकरण अतिशय जास्त ऊर्जा खेचणारी उपकरण असायची, ते आता अतिशय कमी ऊर्जा खेचत आहेत, ज्यामुळे तुमच्या घरात ही उपकरणं जर असली तरी सुद्धा मित्रांनो नुसते तुमचे लाईट बिल हे देखील अतिशय कमी ऊर्जा खेचत असताना पण तरी देखील तुम्हाला लाईट बिलाचा आकडा हा कमी काय होत नाही मित्रांनो। त्यामुळे आता लाईट बिल कमी करण्याच्या संदर्भात 4 ते 5 टिप्स या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहोत, ज्यामुळे 100% तुमचे लाईट बिल एकदम निम्म्यापेक्षा आता मित्रांनो या ठिकाणी खाली येणार आहे। त्यामुळे तुम्ही हा महत्त्वाचा व्हिडिओ फक्त 2 मिनिटांचा बघायचा आहे। तुम्हाला आता महावितरण कर्मचाऱ्यांनी 5 सोप्या पद्धती सांगितल्यात, तर बघा 5 सोप्या पद्धती कोणकोणत्या आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता की मित्रांनो आपल्या घरातील मीटर हे असं उपकरण असतं की जे वीज बोर्डामार्फत प्रत्येक घरामध्ये मोफत बसवलेलं असतं। तुमच्या पोलवरून आलेलं जी वीज आहे तर ती वीज सर्वांना आता मीटरला जोडलेली असते, तुम्हाला पण माहित आहे, आणि मीटरमधून आपल्या घरामध्ये कनेक्शन सोडलेलं असतं। मग कोणते कारण आहे की तुम्हाला लाईट बिल नेमकं जास्त येण्याचं कारण कोणतं आहे बघा। तुम्हाला नेहमी मित्रांनो वाटत असतं की आमचा वापर अतिशय लाईटचा कमी आहे, पण आमचा मीटर खराब आहे का, किंवा मीटर रीडिंग घेणारा व्यक्ती जो आहे तर तो चुकीचं रीडिंग घेऊन जातोय का। काही लोक तर असेही म्हणाले आहेत की तो काहीतरी मीटर रीडिंगला वायरमन जो असतो तर तो येऊन काहीतरी छेडखानी करून तो वायरमॅन करून जातो। काही लोक असे पण या ठिकाणी आता म्हणू लागलेत की खेड्यापाड्यात आमचं घर लांब आहे, अशा ठिकाणी रीडिंग घेणारा व्यक्तीच त्या ठिकाणी मित्रांनो येत नाही, जो अंदाजे कुठेतरी बसून ते मीटर त्या ठिकाणी रीडिंग देत असतो। म्हणजे तुमचं जे वापर होतोय तर ते रीडिंग न घेता तो अंदाजे त्या ठिकाणी काही जणांचं रीडिंग जे काय असेल ते चुकीच देत असतो। तर अशी काही कारणं समोर आली आहेत, त्यामुळे गोरगरीब लोकांसाठी आम्ही आजचा हा व्हिडिओ बनवला आहे, जेणेकरून तुमचं लाईट बिल आता एकदम निम्म्यावर या ठिकाणी मित्रांनो येणार आहे। तर बघा आता आम्ही आता संपर्क केला एका अशा व्यक्तीला जो 10 वर्षापासून महावितरण ऑफिसमध्ये कामाला आहे। तो कायम घराच्या लाइटिंगची कामं त्या ठिकाणी मित्रांनो करत असतो। मित्रांनो आता महावितरण कर्मचाऱ्यांनी 5 अशा सोप्या पद्धती सांगितलेत, ज्या जर तुम्ही पाळल्या तर तुमचं सुद्धा लाईट बिल निम्म्यावर आता येणार आहे। यामधील शेवटची 4 नंबरची आणि 5 नंबरची तुम्हाला सोपी पद्धत जर तुम्ही वापरली तर 100% तुम्हाला निम्म्यापेक्षा मित्रांनो या ठिकाणी लाईट बिल कमी येणार आहे। तर त्या पद्धती कोणत्या आहेत तर बघा मित्रांनो आता तर बघा, घरात विजेचा वापर करताना प्रमाणित तारांचा तसंच ऊर्जा बचतीचं प्रमाणपत्र लाभलेल्या उपकरणांचा तुम्हाला वापर करायचा आहे। मित्रांनो 5 सोप्या पद्धती आहेत, त्यामधील शेवटची 4 नंबरची आणि 5 नंबरची पद्धत आहे, ती जर तुम्ही वापरली तर तुम्हाला 50%च्या खाली तुमचं लाईट बिल येऊ शकतं। त्यामुळे आता फक्त तुम्ही 2 मिनिटे व्हिडिओ हा लक्ष देऊन बघायचा आहे। तर बघा, घरात विजेचा वापर करताना प्रमाणित तारांचा तसंच ऊर्जा बचतीचं प्रमाणपत्र लाभलेला उपकरणांचा वापर करावा। स्वस्त आणि दर्जाहीन तारामुळे विजेचा सुयोग्य वापर या ठिकाणी होऊ शकत नाही, तसंच अशा तारामुळे आग लागण्याची शक्यताही तितकीच असते, म्हणून प्रमाणित उपकरणे वापरली तर नक्कीच बचत होऊ शकते। भारतात सूर्यप्रकाशाचं भरपूर त्या ठिकाणी प्रमाण आहे, त्यामुळे सोलार अर्थात सूर्याच्या प्रकाशाचा जास्तीत जास्त तुम्हाला वापर या ठिकाणी करता येईल। मॉडर्न असणाऱ्या त्या ठिकाणी एक गोष्ट बघा, मॉडर्न असणाऱ्या या ठिकाणी कदाचित तुम्ही जर बघा हुशार व्यक्ती असाल तर तुम्हाला हे कधी पडणार सुद्धा नाही, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पटणार सुद्धा नाही। पण आपल्या प्रयत्नांनी एखाद्याच्या घराला अंधार दूर होत असेल तर हे प्रयत्न मित्रांनो कोणकोणते आहेत नक्की बघायचं आहे। तर बघा मित्रांनो आता तुम्हाला सर्व व्यवस्थित या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगतो बघा। तर बघा, विजेची उपकरणं स्वच्छ असतील तरच जास्त ऊर्जा तुम्हाला मिळणार आहे आणि विजेचा वापर कमी होईल। इस्त्रीची निवड करताना ऑटोमॅटिक इस्त्री खरेदी करावी, जेणेकरून विशिष्ट तापमानाला इस्त्री बंद होईल। फ्रीजमधून वस्तू काढताना आवश्यक वस्तू एकदाच काढाव्यात, जेणेकरून फ्रीज सतत उघडावं लागणार नाही। सतत फ्रीज उघडल्याने फ्रीजचं तापमान बिघडतं
आणि जास्त वीज खर्च होते। बघा, डिफ्रॉस्ट करावे लागणारे रेफ्रिजरेटर्स आणि बघा फ्रीजर्स नियमितपणे डिफ्रॉस्ट करावेत। बर्फ जमा झाल्यामुळे मोटर चालू ठेवण्यासाठी फ्रीजला जास्त ऊर्जा लागते। रेफ्रिजरेटर आणि भिंत यांच्यामध्ये पुरेशी जागा ठेवावी जेणेकरून फ्रीजच्या भोवती हवा सहजपणे खेळती राहील। फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ झाकून ठेवावेत, कारण झाकण न ठेवल्यामुळे अन्नातील बाष्प उडून जातं आणि कॉम्प्रेसरला अधिक काम करावं लागतं। प्रत्येकजण संध्याकाळी दिवे लावतात आणि हे दिवे गरज नसताना रातभर या ठिकाणी चालू राहतात। ज्या खोलीत कमी किंवा कोणीही नसेल तर त्या खोलीचे दिवे बंद करावेत। तसंच कित्येकदा एका खोलीत 2 दिवे लॅम्प असतात। घराला आकर्षक बनवण्यासाठी या दिव्यांचा वापर केला जातो। असे अनावश्यक दिवे गरज नसल्यास लगेच बंद करावेत। शहरातील काही भागात विद्युत पंपाने पाणी टाकी चालवावं लागतं। बऱ्याचदा टाकी भरून वाहत असताना सुद्धा माणसं विद्युत पंप बंद करत नाहीत किंवा त्यांच्या लक्षातच राहत नाही। यामुळे पाण्याचा आणि विजेचा अपव्यय म्हणजे जास्त वापर होतो। या समस्येसाठी बाजारात स्वयंचलित यंत्रणा मिळते। या यंत्रणेत पाण्याची टाकी भरली जाते की विद्युत पंप त्यामुळे डायरेक्ट आपोआप बंद होतो। या यंत्रणेचा वापर केला तर हजारो युनिट वीज तुमची सहज वाचणार आहे। वॉशिंग मशीन, ओव्हन, बघा रोटी मेकर यासारख्या वस्तू वापरताना टायमरचा वापर करावा आणि टायमर वाजला की लगेच उपकरणं बंद करावीत। AC असेल, TV असेल, रिमोटने बंद केले जातात, पण त्याचा मेन स्विच बंद करण्यासाठी टंगळमंगळ तुम्ही केली जाते। म्हणजेच असं न करता रिमोटने TV, AC बंद केल्यानंतर लगेचच मेन स्विच तुम्हाला या ठिकाणी बंद करायला सांगितले। ACचं बिलही जास्त येत असतं, तसंच वीजही जास्त खर्च होत असते। काही जण एकदा AC बसवल्यानंतर तो खराब होईपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष करतात। AC कडे दुर्लक्ष न करता दर महिन्याला ACचा फिल्टर बसवून तपासून स्वच्छ करून घ्यावा। त्यामुळे थंडावा वाढेल आणि ऊर्जेचा कमी वापर होईल। AC चालू असताना दरवाजा, खिडक्या सुरक्षित त्या ठिकाणी बंद आहेत ना याची खात्री तुम्हाला नक्की या ठिकाणी करून घ्यायचं आहे। थंड हवा बाहेर जात असेल तर कूलिंग कमी होतं आणि जास्त ऊर्जा खर्च होते। ACचा दिवसभर वापर करताना तुमच्या खोलीमध्ये सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्या। हो, पण तुम्हाला नैसर्गिक सूर्यप्रकाश हवा असेल तर खिडक्यावर रिफ्लेक्टिव्ह फिल्मचा वापर करू शकता। अशा रिफ्लेक्टिव्ह फिल्मचा प्रकाशाला अडथळा न येता 40 ते 60% उष्णता कमी करतात। या उपायामुळे वीजही वाचेल आणि तुमची खोली प्रकाशित होईल। AC सुरू असताना पंखेही चालू असतील तर हवा घरभर खेळती राहते। ACची सर्व्हिसिंग वेळोवेळी करा। ACची देखभाल आणि वीज बचतीनंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हल्ली सगळेच जण बघा रेपेल दिवे किंवा ट्यूब्स वापरतात, कारण त्याने विजेची बचत होते। हे खरं आहे की बघा रेपेलमुळे वीज बचत होते, पण ही उपकरणं सुरुवातीच्या वेळेला काही सेकंदात अधिक वीज खेचतात। बघा रेपेल यूट्यूब त्या ठिकाणी बघा रेपेल ट्यूब सुरू केल्यानंतर जेवढी ऊर्जा खेचते तर त्या ऊर्जेत ती नंतर 2 तास ऊर्जा देते। म्हणून त्या ठिकाणी रेपेल किंवा ट्यूब लावल्यानंतर किमान 3 तास तरी त्या ठिकाणी बंद करू नये। जितक्या वेळा दिवे चालू बंद केले जातील तितक्या वेळा अधिक ऊर्जा खर्च होते, त्याचं आयुष्यही कमी होतं। त्यामुळे आधुनिक रेपेल दिवे चालू केल्यावर जास्त वेळा त्या ठिकाणी ठेवा, तसंच गरज नसल्यास चालू करू नका। ज्या उपकरणामध्ये कॉइलचा वापर केला जातो ती सगळीच उपकरणं अधिक वीज खातात। या सर्वाधिक वीज खाणारा म्हणजे आपल्या घरातील त्या ठिकाणी मित्रांनो पंखा। कित्येकांच्या घरी पंखा दिवसभर रात्र चालू असतो, त्या पंख्याला जराही विश्रांती मिळत नाही। यामुळे पंखा जास्तीत जास्त ऊर्जा खेचून घेतो आणि त्याची हवा कमी लागते। बऱ्याचदा देवाऱ्याचा 0 बल्ब जो असतो सतत चालू असतो। 0 बल्ब असला तरी हा बल्ब सुमारे 15 वॉटचा असतो। हा 0 बल्बपेक्षा 3 वॉटचा बल्ब त्या ठिकाणी तिथं लावायचा आहे, त्याचा उजेडही जास्त येतो, त्यामुळे वीजही फारशी खर्च होत नाही। हल्ली सगळ्यांकडेच मोबाईल आहे, अनेक जण मोबाईल चार्जिंगला लावून आपली कामं करतात। कामं संपल्यानंतर किंवा मोबाईलची गरज भासल्यावर मोबाईल घ्यायला येतात, तोपर्यंत मोबाईल चार्ज होत असतो। बऱ्याच वेळेला मोबाईल चार्ज झालेला असतो, फक्त दुर्लक्ष केल्यामुळे वीज उगाचच त्या ठिकाणी मित्रांनो जळत असते। या पद्धतीमुळे वीज जर जळतेच तसंच मोबाईलही गरम होतो। अनेक जण मोबाईल चार्जिंगला ठेवल्यानंतर फोन आला की बोलण्याच्या नादात चार्जिंगचं बटन बंद करायला विसरतात। फोन ठेवेपर्यंत चार्जिंग तसंच चालू असतं, वीज खर्च होते। यातील काही मंडळी फोन आला की बटन बंद करायला विसरतातच आणि फोनवर बोलून झाल्यानंतर
त्या ठिकाणी तो फोन पुन्हा चार्जिंगला ठेवत नाहीत आणि आपल्या कामाला लागतात। यामुळे चार्जर तर गरम होतोच, तसंच वीजही जळते। आंघोळीसाठी पाणी गरम करताना गिझरचा प्रामुख्याने वापर केला जातो। काही जणांचं अगदी या ठिकाणी कडकडीत पाणी त्याच ठिकाणी त्यांना लागत असतं, म्हणून आंघोळी होईपर्यंत गिझर चालू ठेवतात, त्यामुळे वीज खर्च होते। या गोष्टीला आळा बसवण्यासाठी बादलीत एकदाच पाणी घ्यावं आणि गिझर लगेचच बंद करावा। मित्रांनो, तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी जर पाळला तर नक्कीच तुमचं लाईट बिल हे निम्म्यापेक्षा कमी येऊ शकतं। याचे पालन मित्रांनो तुम्ही नक्की करायचं आहे व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।